रोजी देशव्यापी केमिस्ट बंद. 12.5 लाख मेडिकल दुकाने बंद राहणार. ऑनलाईन बेकायदेशीर औषध विक्री, नियमबाह्य डिस्काउंट आणि GSR आदी सूचना रद्द करण्याच्या मागणीसाठी ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे 20 मे रोजी देशव्यापी केमिस्ट बंद पुकारण्यात आला. देशभरातील सुमारे 12.5 लाख मेडिकल दुकाने या बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख, सचिव सुरेश भट, जिल्हा कोषाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश शेळके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. ऑनलाईन औषध विक्री संदर्भात अद्याप स्पष्ट कायदेशीर तरतूद नसतानाही देशभरात सर्रासपणे विक्री सुरू असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. दिल्ली उच्च न्यायालयाने ऑनलाईन औषध विक्रीला स्थगिती दिल्यानंतरही सरकार दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून 20 ते 50% डिस्काउंट देत अव्यावसायिक स्पर्धा केली जात असल्याने छोट्या मेडिकल व्यावसायिकांवर संकट ओढावल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे केंद्र सरकारने औषध विक्रेत्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा पुढील काळात बेमुदत बंद आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. राज्य संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांनी महाराष्ट्र हा बंद 100% यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला. नमस्कार, मी जगन्नाथ शिंदे, अध्यक्ष ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट, ज्यांचे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, आसामपासून कच्छपर्यंत 37 राज्य आणि युनियन टेरिटरी आमचे सदस्य आहेत. आपल्या देशामध्ये साधारण 1.5 लाख टॉकीज किंवा घाऊक व्यापारी आहेत आणि 11 लाखाच्या पेक्षा जास्त रिटेल व्यापारी आहेत. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टनी 20 मे 2026 रोजी 19ला रात्री 12 वाजल्यापासून ते 20ला रात्री 12 वाजेपर्यंत अखिल भारतीय केमिस्ट बंद डिक्लेअर केला आहे आणि ज्याच्यातून सर्व राज्यातली सगळी दुकानं ही बंद होणार आहेत. याची मुख्य कारणं, या बंदची कारणं अशी आहेत की आम्ही सरकारकडे गेल्या 8-10 वर्षापासून सतत फॉलो करतो. आपल्या देशामध्ये आमचा व्यवसाय ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट खाली जातो, ज्याच्यामध्ये ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन ही अजिबात कायद्याच्या विरुद्ध किंवा बेकायदा चालली. ती अमेंड करण्यासाठी 817 नोटिफिकेशन डेटेड 28 ऑगस्ट 18ला आली. त्याच्यानंतर आमच्या बऱ्याचशा मीटिंग सरकार आणि यांच्यामध्ये झाल्या, पण ह्यासाठी जी आणणारी टेक्नॉलॉजी आहे, IT आहे, ते अजून आलं नाही. म्हणून ही बेकायदेशीर चाललेली नोटिफिकेशन आहे ही रद्द करावी अशी आमची मागणी आहे. आणि ही नोटिफिकेशन आम्ही दिल्ली हायकोर्टामध्ये अजूनही स्टे करून ठेवले आहेत, पण सरकार तरी इलिगल ऑनलाईन औषधं सुरू आहेत. दुसरं तुमच्या माहितीसाठी की एक करोनामध्ये 220 GSR ही साधारण 23 मार्च 2020ला आली, ज्याच्यामुळे आम्हाला औषधी विक्रेत्यांना करोना रुग्णांना घरपोच औषधं देणं, हॉस्पिटल औषधं देणं यासाठी आणली आणि इमर्जन्सीमध्ये ही सूचना आणायची असते आमच्या ॲक्टप्रमाणे. पण आज तिचा मिसयूज करून स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट ही ऑनलाईनवर ही औषधं विकतात. आणि तिसरं की आज आपल्या देशामध्ये आपण पाहिलं की जी काय हेवी डिस्काउंट चालू आहे, डीप डिस्काउंट चालू आहे, याच्यामध्ये आमचा हा व्यवसाय ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डरनुसार चालतो, ज्याच्यामध्ये रिटेलरला 16%, होलसेलरला 8%, जी कंट्रोलमध्ये 20% आणि 10% एवढंच मार्जिन सरकार देतं. आमचं म्हणणं आहे, एक तर DPCO खतम करा किंवा आम्हाला तेवढं मार्जिन द्या जेणेकरून आम्ही हा डिस्काउंट आम जनतेला देऊ शकतो. आज जो काही स्पुरियस सबस्टँडर्डचा औषधं विकली जातात, आपल्या देशातल्या तरुणांना नॉर्कोटिक ड्रग किंवा MTP पिल्स या इझिली मिळतात. यामुळे कुठे आपल्या देशाचं आरोग्य धोक्यात आलंय आणि यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय. म्हणून हा बंद आहे. सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करा. नमस्कार, धन्यवाद.